सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। 1 एप्रिल पासून होणार मोठे बदल। केंद्र सरकारने आयकर नियम 2026 अधिसूचित केला आहे। हे नियम येत्या 1 एप्रिलपासून लागू होतील। नवीन आयकर कायदा 2025 अंतर्गत आता काही बदल पाहायला मिळतील। त्यामुळे कररचनेतील कर व्याख्येतील किचकटता दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। सहज आणि सोप्या पद्धतीने आयकर भरता यावा, आयकराविषयीचा संभ्रम भीती दूर व्हावी यासाठी सरकारने अजून एक पाऊल टाकले आहे। हा नवीन आयकर कायदा इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 ची जागा घेईल। त्याचा परिणाम आताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेवर दिसेल। देशातील आर्थिक व्यवहाराचा पडताळा, त्याचा लेखाजोखा आणि आर्थिक व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी काही मोठे बदल करण्यात आले आहे। आता कर प्रणाली आणि कर भरणा करताना त्याचा प्रभाव दिसून येईल। व्यक्तीच्या व्यवहाराचे आंतरजाल समोर आल्याने कर रचनेतंर्गत कर प्रणाली सोपी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे। सर्वात मोठा परिणाम डिजिटल ऑनलाईन कंपन्यांवर दिसेल। काही भारतीय परदेशी कंपन्यांशी टायअप करून परदेशात सेटअप उभारतात, तिथून भारतात व्यवहार करतात आणि सेवा देतात। ते कराच्या परिघात येत नव्हते, पण आता भारतातील व्यवहारातून जर या स्टार्टअप्स कंपन्यांची कमाई होत असेल तर या कंपन्या आता कराच्या परिघात आल्या आहेत। ज्या कंपन्या ऑनलाईन सेवा देतात, ॲप्स वा डिजिटल उत्पादनं देतात, त्यांचं भारतात कार्यालय नसले तर त्या कराच्या परिघात येतील। उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय। बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय। इथल्या भूमिपुत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत आहे, असं म्हटलं होतं। अनेक क्षेत्रात मराठी माणसांना दरवाजे बंद होते, त्यासाठी शिवसेनेने आंदोलने केली, अनेक सेनांची स्थापना केली। नुसती आंदोलन केली नाही तर प्रशिक्षण वर्गही सुरू केले। एखाद्या ठिकाणी आंदोलन केल्यावर रोजगार आणि नोकरीची संधी उपलब्ध झाली तर कुशल मुलं आणि मुली पाहिजे, यासाठी त्यांना पात्रतेप्रमाणे शिक्षण देण्यासाठी वर्ग सुरू केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आता जमाना पुढे जात आहे। एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि लॉजिस्टिकचं मोठं क्षेत्र तयार झालं आहे। पोर्ट, एअरपोर्ट येत आहे, अशा ठिकाणी लोकांची गरज आहे। नोकरीची संधी गमावता कामा नये, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। माझ्यासोबतची तज्ज्ञ लोक नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे। मागणीप्रमाणे ते माल पुरवणार आहेत। उत्तम दर्जेदार कुशल मुलं आणि मुलींची गरज आहे। कौशल्य देण्याचं काम शिवसेना भवनातून सुरू करत आहोत। 30 जणांची आम्ही बॅच घेत आहोत। त्यांना उद्या रोजगाराची हमी आहे। त्यांना विमानतळ आणि बंदराच्या ठिकाणी नेऊन प्रॅक्टिकल कामं दाखवलं जाईल। इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट मिळाल्यावर त्याला नोकरी मिळाली पाहिजे, अशा पात्रतेचे तरुण तयार करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। अजून एका बड्या नेत्याची विकेट जाणार। रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। भोंदू बाबा प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, पण चाकणकर यांनी ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्याशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे। तसेच ज्या गोष्टी घडल्याच नाही त्या आपल्या नावावर खपवल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला असून याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। चाकणकर यांच्या राजीनाम्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्वागत केलं आहे। मात्र हे स्वागत करतानाच त्यांनी आता आपलं पुढचं टार्गेट शिंदे गटाचा बडा नेता आणि राज्याचा मंत्री असल्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। भोंदू बाबा तसेच कथित ज्योतिषी अशोक खरात यांच्या दरबारात राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे अनेक मंत्री हजेरी लावत होते। या मंत्र्यांचा खरातशी चांगला दोस्ताना असल्याचं समोर आलं आहे। तो इतका की खरातच्या मुलाच्या लग्नालाही या नेत्यांनी हजेरी लावल्याचे फोटो समोर आले आहेत। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। जयंत पाटील, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनीही खरात यांच्या दरबारात हजेरी लावल्याचं समोर आलं आहे। यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। तसेच या सर्व प्रकारावर संतापही व्यक्त केला आहे। रुपाली चाकणकर यांनी काल सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे। महिला आयोग महिलांच्या सुरक्षेसाठी असतो, पण स्वार्थासाठी राजकीय मंडळी खरात सारख्या मंडळींना आधार देतात तेव्हा महिलांचा आधार जातो। 5 ते 6 केसेसमध्ये महिला आयोगाने काहीच केले नाही, अशी टीका दमानिया यांनी केली। रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्यावर 24 तासात गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला। सुनील तटकरे यांची बॉडी लँग्वेज बघितली। तुम्ही पाळलात तरी आम्ही लढू आणि सोडणार नाही। हा पहिला टप्पा आहे। जेवढे राजकारणी खरातकडून ओशनोजल घ्यायचे त्यांची नावे बाहेर आली पाहिजे। महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ करण्याची गरज आहे। रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या। संजय राऊत यांचा पुन्हा एकदा खळबळजनक दावा। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे।
भोंदूबाबांच्या मंत्र्यांना फडणवीसांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, सरकार उलथवण्यासाठी विधी चालल्या होत्या म्हणून धाडी पडल्या. या प्रकरणात बड्या मंत्र्याचा राजीनामा घ्या अशी मागणी करत राऊतांनी शिंदे गटावरच प्रहार केला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री भोंदूबाबाच्या सल्ल्याने काम करतात, कारभार करतात. भोंदूबाबांचा वापर करून, अंधश्रद्धा वापरून हे लोक आपला विभाग चालवतात. नाशिकच्या त्या बाबाला अटक झाली, ते महाशय अनेक काळ मंत्र्यांना सल्ले देत होते. मंत्रालयातील बढत्या बदल्या यात त्या बाबाचा त्या मंत्र्यांच्या माध्यमातून हस्तक्षेप होता. दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना शिक्षण खात्याच्या अनेक बदल्या बढत्या करण्यास हे बाबा करायला लावत होते, भाग पाडत असं राऊत म्हणाले. ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून हे सगळं करायचे. शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचा असा आरोप राऊत यांनी केला. अशा पद्धतीने राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री काम करत असतील, त्याला कोणी हिंदुत्व मानत असतील तर त्यांना आमचा साष्टांग नमस्कार आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. हिंदुत्वाच्या नावाने काल आलेले सगळे बडगे आहेत. आम्ही शिवसेनेने अशा ढोंगी गोष्टीचा पुरस्कार केला नाही. त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सरकार सोडलं. रुपाली चाकणकर म्हणजे हिमनगाचं टोक आहे, इतर 9 मंत्री आहेत. खरात सारखा एक बाबा गेला पण अनेक इतर बाबा हे बाकी आहेत, असं राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आधुनिकवादी विचारसरणीचे भक्त आहेत. ते सावरकर यांचे भक्त आहेत, ते विज्ञानवादी होते. भोंदूबाबाच्या ठिकाणी फडणवीस यांचं सरकार उठवण्यासाठी विधी करण्यात आले आणि मग या धाडी पडल्या. अंधश्रद्धेच्या माध्यमातून हे विधी केले जात होते, असा आरोप राऊत यांनी केला. या भोंदूबाबांच्या मंत्र्यांना फडणवीस यांनी बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. रुपाली चाकणकरावर घणाघाती टीका. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे भोंदू खरात यांच्यासोबतचे काही फोटो, व्हिडिओ समोर आल्यावर त्यांच्यावर चहूकडून टीकेची जोर उठली. विरोधकांनी त्यांना घेरत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर पत्रकार परिषद घेत चाकणकरांवर अनेक आरोप करत त्यांच्या अटकेची देखील मागणी केली. आरोपांची उठलेली राळ आणि सगळीकडून घेरले गेल्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा सादर करत आहे. खरात याच्याशी असलेली जवळीक चाकणकरांना महागात पडली असून पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यांच्या या राजीनाम्यानंतरही चाकणकरांवर टीका होतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे तसेच शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून पुन्हा रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला आहे. राज्य महिला आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांबद्दल पोस्ट लिहित त्यांना डिवचलं आहे. ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली. शेवटी कर्म असं त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं असून त्यासोबत त्यांनी रुपाली चाकणकर आणि खरात यांचा एक फोटोही शेअर केला आहे. तर त्याच खाली त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असे म्हणून जास्त उडायचं नसतं. आता सगळा अहंकार धुळीस मिळेल, अशा शब्दांत त्यांनी चाकणकरांवर निशाणा साधला.